नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज डेट आहे 14 जुलै 2026 आणि वार आहे मंगळवार. आज काहीच प्लॅन नाही मिळत बघा. आता प्लॅन बनवायचे सोडून दिले, कारण की जसं प्लॅन करतो तसं काही होत नाही. मी आज काय करणार आहे, आज काहीच नाही. आज इंडिया वर्सेस इंग्लंडची ODI मॅच आहे 3:30 वाजता. तर ती बघून आपला दिवस पूर्ण होईल. बाकी थोडेफार व्लॉग्स वगैरे बघू, नाहीतर व्लॉग्स बघून झाल्यानंतर वेबसिरीज वगैरे बघू. बघा, आयुष्यामध्ये एक ठरवा की काही गोष्टी प्लॅननुसार जाणार नाही. तर मीही खूप गोष्टी प्लॅन केल्या होत्या, पण त्या आपल्या हिशोबाने जात नाही मिळत. तर जसं मी ट्रिप्सला वगैरे पण जातो, ती कधीच प्लॅन नसते. टायमावर प्लॅन होतो, निघून जायचं, तसंच करायला लागते. तर गो विथ फ्लो, जसं मी पहिले करायचो. आता मध्येच थोडाफार प्लॅनिंग वगैरे करायचो, पण त्या हिशोबाने काहीच होत नाही मिळत. तर आता मीही ठरवलेलं आहे की गो विथ फ्लो. बघा, काहीच प्लॅन करायचा नाही, जसं दिवस होईल तसं करायचं. बाकी आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया आणि बघूया काही इंटरेस्टिंग होते का आजच्या दिवसात. कालच्या दिवसात खूप इंटरेस्टिंग झालेलं आहे. जर तुम्ही अगोदरचा व्लॉग बघितला असेल तर नक्कीच जाऊन बघा. आता 11 वाजलेले आहेत. मी सकाळी उठलो होतो 9 वाजता. व्हिडिओ अपलोड रात्रीच केली होती, फक्त थंबनेल एडिटिंग राहिलं होतं. सकाळी उठून थंबनेल एडिट केलं आणि मग थोडीफार एक्सरसाइज वगैरे केली. आता जाऊन फ्रेश झालो आहे. फ्रेश झालो की ब्लॅक कॉफीची आठवण येते. बघा, ती गोष्ट मी काय बोललो बघा. प्लॅन करून गोष्टी नाही होत तेव्हा आपण खूप निराश होतो, दुःखी होतो. त्यापेक्षा अनप्लॅन्ड, काही होऊ द्या, खुश रहा. मोटिवेशन ऑफ द डे फ्रॉम हार्दिक. तो गाइस हम लोग निकल चुके हैं आजचा व्लॉग कंप्लीट करण्यासाठी. बघा, डेली व्लॉग कंप्लीट करायला बाहेर जायलाच लागते. तर आता 1:45 वाजलेला आहे आणि आम्ही चालल्यात बोईसरला कुठेतरी. या बाजूला नाही, आम्ही फाटक्यातून चालल्यात थोडा शॉर्टकट मारून. कारण काय माहिती, असंच चाललो फिरत फिरत. बाकी सूर्य काका ऑन पीक. हा, इथेनॉलवर आमची गाडी चालायला लागलेली आहे आणि पेट्रोल कमी, इथेनॉल जास्त. आता एक जाऊ द्या, काय बोलत नाही, वाद विवाद होतील. वही तो, ईडी लग जाएगा, पैसा नहीं है तो भी पुलिस आ जाएगा घर पे, इसलिए कुछ बोलते नहीं. क्योंकि अभी मुझे तो लगता है थोड़ी देर में, मतलब थोड़े दिनों में बड़ा कांड हो जाएगा इंडिया में, जैसे नेपाल में हुआ था और 2-3 कंट्री में. गाइस, मैगडी गाइस, हिमांशु राउत गाइस. देखो गाइस, ऐसे आए थे मैगडी में बर्गर खाने. हिमांशु का आज बर्गर खाने का मन था. कल सैंडविच खाने लेके गया था, आज बर्गर खाने आए थे हम लोग. हमारे साथ इन्फ्लुएंसर भी थी, पर अभी हम लोग दोनों घर पे जा रहे हैं क्योंकि हम लोगों ने खाना नहीं खाया. त्यानंतर मग आम्ही पुन्हा बघू, पुन्हा बाहेर निघायचंच आहे. पण पहिले जाऊन पेट पूजा करतात, कारण की बघा आज मंगळवार होता आणि बर्गर वगैरे काय आपलं तेवढं पोट वगैरे भरत नाही. तसं तसं तर आम्ही व्हेज मील ऑर्डर केलेलं दोघांनी, ते आम्ही निपटवलेलं आहे आणि आता आम्ही घराकडे प्रस्थान करत आहेत. एवढं शुद्ध मराठी कधी मी बोलत नसेल, पण कधी कधी बोलावे लागते. डिपेंड्स ऑन माय मूड अँड गुड फूड. नाव वी आर टेकिंग दिस ब्रिज. कारण की बघा, आम्ही वेस्टला राहतो ना, तर आम्ही म्हणजे आम्हाला बोईसर ईस्टला येण्यासाठी ही ब्रिज खूप चांगला पडतो, कारण की फाटक नाही लागत. आणि आमच्यासोबत ऋतिका होती म्हणून आम्ही फाटकामधून आलेलो. पण आता बघा, पावसाचं वातावरण झालेलं आहे, सूर्य काका रपलेले आहेत. पाऊस कधीही पडू शकतो, 5 मिनिटासाठीच पडणार आहे, कारण की ढग आहे, एकच ढग आहे मोठा, चालू झालेला आहे थोडा थोडा. कॅमेरामध्ये कधी दिसत नाही, नाही पाऊस दिसत नाही, फॉग दिसत. आता त्यात आपण काय करू नाही शकत. एडिटिंग आपण एवढी प्रोमॅक्स नाही करत, कारण आपल्या व्लॉग्सला तशी व्ह्यूज नाही जात. पहा, दिवसाला चांगले व्ह्यूज गेले तर तुम्हाला अजून चांगले व्लॉग्स बघायला भेटू शकतात. आज जेवणात आहे वालाची भाजी, पापड आणि राईस. 3:30 वाजलेले आहेत आणि बघा, तुम्हाला आधी सांगितलं ना का पालघरला यायचं होतं, तर आलोय घाई मध्ये. आता पण आम्ही दोघंच आहेत, पण पार्टनर चेंज झालेला आहे. पहिले आम्ही तिघं होते बोईसर पर्यंत, मग आम्ही हिला टाकून आलेले. आता ही कसं तरी करून उमरोळी पर्यंत पोहोचली होती रिक्षाला.
मग आता आम्ही दोघं आलो पालघरला. कोण आहे ते तुम्ही गेस करा. तुम्हाला आधी नाव पण सांगितलं असेल मे बी. टाइम अपडेट 4:45. आता आम्ही चाललेत शिरगाव बीचला, म्हणजे बीचवर नाही, असंच राऊंड मारायला. पालघरचं काम झालेलं आहे, असं गाडीवर राऊंड मारून मस्त माइंड फ्रेश होते म्हणून आम्ही तेच करत आहे. खूप दिवसानंतर आलो फक्त बीच बघायला. बीच बघून झालेलं आहे. आता तू काय बोलते, कुठं जायचं? कुठंच नाही. तर आता ती बोललेली की बीचवर जायचं नाही, आम्ही बीचवर जाणार पण नाही मिळत. फक्त बीच तुम्हाला दाखवतो. हा आहे शिरगाव बीचचा दुसरा एरिया. तिकडे खड्डा खणलेला आहे, पहिले तिथे गाड्या जात होत्या, पण का खणला आहे ते माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. आता तिथे कसं जायचं काय माहिती. जाऊ दे आता, इकडून टर्न मारून घरी. ऑल गुड. मिशन सक्सेसफुल. बीचवर येऊन परत चाललेत फक्त टच पार्टी करून. आता बघूया पुढे काय होते व्लॉगमध्ये. तसं तर आजचा व्लॉग खूप मोठा झाला असेल. असाच रोज कुठे कुठे जात राहिलो तर असेच आपले डेली व्लॉग बोरिंग न होता काहीतरी तुम्हाला इंटरेस्टिंग बघायला भेटेल. काय रे, कुठे गेलेला? किधर गया था? फिरायला. कोणासोबत? कोण आहे? मागे कोण आहे? मागे कोण आहे? बोल. 6:30 वाजलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी घरी आलो पालघरवरून, म्हणजे शिरगाववरून पालघरला आलो. पाणीपुरी आणि दहीपुरी खाली, मग गुड्डीला ड्रॉप केलं. आता घरी आलो आहे. आता काय करतो आहे, इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅच बघतो आहे. तिथं तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण की दाखवली की कॉपीराईट आणि व्हिडिओ लगेच ब्लॉक. तर पाहूया आता पुढे काय होते. क्रिकेट खेळायलाही जाण्याचा प्लॅन माझा मिळत नाही आज. आता घरी आलो आहे तर घरीच राहतो. बघू रात्री कुठे बाहेर गेलो तर ते तुम्हाला दाखवेल, नाहीतर भेटूया जेव्हा केव्हा मी जेवेल आणि त्यानंतर व्हिडिओ एंड करूया. ड्रैगन फ्रूट खाने के बाद पी रहा हूँ ब्लैक टी, वो भी बिस्कुट के साथ. आज आहे मुगाची भाजी, पापड आणि चपाती. आता 9:30 वाजलेले आहेत आणि जेवण घेतो. बाकी कुठेच नाही गेलो घरी आल्यानंतर. तर हा व्लॉग इथे संपूया. होप करतो व्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.